चेंडू पर्यंत मॅच ही आली होती. दोन्ही बाजूला चोरस पाहायला मिळाली, परंतु विजय ठरला तो म्हणजे खेडे संघ. खेडे संघाने विजयाचे धडे शिकले आहेत, त्यामुळे ते विजयच ठरणार आणि ते आपण पाहिले गेले त्यांच्या मार्फत. चला स्पीडअप घ्यायचंय. मग डोळे स्पष्ट आपले राहिले पाहिजेत. चला करणवाडी संघ ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचे, स्पीडअप घ्यायचंय. पंच दुपारचं सत्र चालू झालंय. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला एक विनर भेटलाय. खेडे संघ अगदी चुरशीची लढत पाहिली. मालगाव संघ एका बाजूला होता, साहिलच्या विकेटचा पतंग आणि त्यामुळे मॅच मध्ये येणारी टर्न आपण पाहायला गेला. ह्यूटर्न घेतली मॅचने, कारण की मालगाव संघ कुठेतरी विजयाच्या भूमिकेमध्ये दिसत होता, परंतु वॉट ब्रिलियंट थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात ज्या पद्धतीने साहिल गेला त्यानंतर बॅकफुटला गेली टीम मालगाव आणि विजयाचे शिल्लेदार ठरले ते म्हणजे खेडे. खेडे संघाने विजयाचे धडे जे वाचले आहेत त्याच धड्यामध्ये एक विजयाचं पान वाढलं आहे, कारण कैलासवासी सूरजमती चषक आपण पाहतोय, जपतोय, खेळतोय आणि रमतोय देखील. खेडे संघाने ग्रुप डी मध्ये दुपारच्या सत्रामध्ये पहिला विनिंगचा शिक्कामोर्तब केलाय. मॅच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन, गेम ऑन. चला पंच स्पीडअप घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कोतोली संघ 20 मिनिटांचा अवधी दिला आहे तुम्हाला आणि टायमर देखील ऑन झाला आहे. त्यामधले 25 सेकंद पुढे जाऊन थांबले आहेत. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढलेला चेंडू निघून चालला आहे. अगदी अलॉंग द ग्राउंड चेंडू निघून जातोय. चेज आहे दोघांसाठी. अगदी फुटबॉल पाहायला मिळाला. व्हॉट अ पीस ऑफ फिल्डिंग. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन त्याने लॉंग ऑनचा चेंडू अडवला. सुंदर. 3 धावा स्कोर बोर्डवर लागते. 1 धाव चुरशीची धाव त्यांनी वाचवली आहे यावेळेस. त्याचबरोबर सूरज पाटील साहेब बाळ यांचं देखील सहर्ष स्वागत. मान्य सूरजजी पाटील साहेब, प्लीज सर मंचावरती यायचंय. दुसरा चेंडू यावेळेस आप ट्रॅक करतो सुरेख. अवे फ्रॉम द बॉल ठेवलाय, परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉल वाईट बॉल येतोय, माफ करा. दुसरा चेंडू वाईट हाताळला आहे. गोलंदाजी मार्क वरती दीपक यांनी. धावसंख्या पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू स्ट्राइक डाउन द ग्राउंड, 1 बाउन्स इन टू द फॅन्स. येतोय कैलासवासी सूरजमती चषक 2025 मधला चौकार चौकार चौकार. वाट अ स्ट्रोक यार. रवी राज होते. रवी ज्यांच्या नावातच राज आहे आणि राज करण्यासाठी आले आहेत, त्यांना चेस करतील दीपक. याच म्हणून एकदा आप ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पुढे चेंडू जमिनीवरती कोसळताना पाहिला आहे आणि हा चिमुकला देखील आपल्या इकडे आपल्या सोबत बसला आहे. सुंदर स्मित आहे छोटूचे. स्क्रीनवरती दाखवलं जाते छोट्याशा बाळाला आणि हे भविष्य आहे. उद्या संघासाठी खेळणार ना बाळा. आणि हातामध्ये तिरंगा त्याने परिधान केला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन पप्प्या आणि अक्षय या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला या सुंदर सामन्याचं चित्रपट आपल्याला अरुण सरांच्या सोबत जोडून सोबत आमचे ओमकार सर. पुन्हा शेकता बॅटची वरची कडा घेते. चेंडू बॅकवॉटर रिजन मध्ये 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आता मात्र पहिल्या षटकामधले 4 चेंडू संपले आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती 10 पाहतोय. यावेळेस आप ट्रॅकर होता. उंची गाठली आहे आणि डिस्पॅच, परंतु आता मला चटका देऊन चेंडू कुठेतरी जमिनीवरती दान होतोय आणि 1 धाव पूर्ण केली जाते. संपूर्ण समर्पण दिलं होतं, एफर्ट दिलं होतं,
लॉंग चेज होता परंतु चेज पूर्ण झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप होताना पाहतोय. वाटतं टेलिकास्ट आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप होते परंतु निश्चित रूपमध्ये चौका अडवला आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि मात्र इनटू द पॅन्स येतोय ह्यूज हिट. षटकार षटकार षटकार. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर 17 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचा आहे. दुसरी ओव्हर. टीम कोतोली संघ चांगली सुरुवात पाहायला मिळते कारंडेवाडी संघाकडून. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघ त्यांचे 12th मॅन आमच्या सोबत जोडलेले आहे. वैभव आणि हा एक गोंडस चिमुकला स्वराज. स्वराज नावातच राज्य आहे स्वराज्य आणि संघासाठी भविष्यात कारंडेवाडी संघासाठी ओपनरचा फलंदाज बनणार आहे स्वराज. जाऊ मैदानाच्या आतमध्ये अंपायर स्पीडअप घ्यायचा आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाही. दुपारचं सत्र आहे. 20 मिनिटाचा अवधी दिला आहे कोतोली संघ. तुम्ही जर अन्यथा वेळ खर्ची केला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि पॅनलाइज म्हणजे 1 धाव किंवा 2 धाव ही मोठी धाव लागेल तुम्हाला कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा सामन्याचा नियम आहे. चला अजून देखील दुसऱ्या षटकातला चेंडू हाताळला गेला नाहीये. पंच लक्ष द्यायचंय वरनं पॅनलाइज केलं जाईल. निलेशांचा पहिला चेंडू सुंदर चेंडू क्षेत्ररक्षण सजवला आहे तिथे परंतु सेफ हँड कॅच कुठेतरी ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते. बॅक टू बॅक कॅच ड्रॉप होताना पाहतोय आपण कोतोली संघाकडून. फिल्डिंग मध्ये एफर्ट्स नाहीये त्यामुळे कॅच ड्रॉप होतोय. धावसंख्या पोहोचली 18 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा केल्या होत्या कारंडेवाडी संघाकडून. लास्ट बॉलवरती एक ह्यूज हिट पाहायला मिळाला. त्यानंतर संघाची गाडी परंतु चेंडू गेला आहे हवेत इन द एअर. 5 क्षेत्ररक्षक तो मैमे परंतु यावेळेस धडक झाली आहे परंतु कॅच पकडली गेली आहे. मारुती होते त्या ठिकाणी आपल्या संघासाठी कोतोली संघासाठी शिवराजे स्पोर्ट्स कोतोली संघाचा होणार क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप केली नाही. महत्वाची कॅच या ठिकाणी पकडली आहे. बघा लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचंय. न्यू बॅटर विशाल त्याचबरोबर इथे हार्ड हिटर शाहूवाडीचे भगवानदादा कांबळे. 6 चेंडूची 23 धावांची गरज असताना 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. त्यांचा आपण इथे सत्कार घेणार आहोत. प्लीज भगवंता वेलकम. संत्री नंतर खायचे कारण की तुम्ही संत्री खाऊन गोलंदाजांना मंत्री बनवला आहे. संत्री नंतर खावा प्लीज. वेलकम. आणि रुपेश चिंचोलकर साहेब यांना मी सांगतो की तुम्ही दादांचा सत्कार घ्यायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आला आहे. चला मॅच चालू करायचे लगेचच. निलेश यावेळेस स्टेप आउट खेळ बनले होते परंतु डॉट बॉल येतोय. यष्टी रक्षक आज चांगले यष्टीरक्षक आणि यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बरेच सर आहेत त्या ठिकाणी. भगवानदा यांचा सत्कार केला जातोय परंतु गोलंदाजांचा सत्कार भगवानदादा करतात. यावेळेस व्हॉट पीस ऑफ डिलिव्हरी. कडक. अरुणदादाच्या तोंडातून शब्द येतोय कडक कारण की ते एपेन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. कडक का बोललं गेले कारण की व्हॉट अ पीस ऑफ डिलिव्हरी. चांगला चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला जे बेल्स रिमूव्ह झालेत. मिडल स्टंप चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला काहीच कळालं नाही फलंदाजाला. कमबॅक करताना पाहतोय आपण टीम कोतोली संघ. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्या होत्या परंतु निलेशने यावेळेस कमबॅक करून दिला आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका त्यांच्या गोलंदाजी मार्फत आपण संघासाठी पाहतोय. बॅटिंग मार्गवरती सुनील आता येत. सुनील यांची काय कहाणी संघासाठी. यावेळेस सुंदर फटका बॅकवर्ड रिजन मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या. तिथे आस्थापनाला आहेत आमचे प्रेक्षक जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय निवांत बसले आहेत झाडाखाली सावलीला. अगदी अंतरून पांघरून आले आहेत कारण की मॅच मोठे आहे. मोठं पारितोषिक आहेत आणि निवांत या सामन्याचं मनसोक्त रूप पाहताना आपण पाहतोय. काय टेलिकास्ट आहे.
अगदी सुंदर दृश्य आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला होता आणि चांगला कॅरी केलाय. एकच धाव येते. फेकी थोडीशी फसली होती परंतु पकडली गेली आहे चेंडू. शेवटला धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. भरत सरांच्या वरती आपण कॅमेरा पाहतोय. चांगले एसटी रक्षक आहेत अरुणदादा यांच्या मार्फत आपल्याला कळवलं जातंय. परंतु बॅकफुटला जाताना आपण पाहतोय करंडेवाडी संघ जे सुरुवात झाली होती त्या सुरुवातीवरती कुठेतरी साजेस असं काम केलं नाही. आणि विनंती असेल पाणी हे सावलीत बसून प्यायचंय. दोन्ही फलंदाज सावलीत बसून पाणी प्यायचंय. उन्हात पाणी कुणी प्यायचं नाहीये. आपण पाहतोय भव्य दिवस स्पर्धा मोरया 11 शिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरजमूर्ती चषक 2025. चला स्पीडअप घ्यायचंय. चला तर स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षक लगेच आपली जागा घ्यायची आहे आणि पुढचा बॉल हाताळायचा आहे. कारण की प्रगतीपथावरती आपण पाहणार आहोत तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्ग वरती या संघाचा उमदा गोलंदाज भरत यांना पाहतोय. चला समालोचन कक्षात देखील बसलेत भरत आणि गोलंदाजी मार्ग वरती भरत सोबत अरुण जोडले आहेत. आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ओमकार सर यांना. चांगलं आणि सुसज्ज असं नियोजन मोरया 11 शिराळे वारून या टीम कडून कैलासवासी सूरजमूर्ती चषक आपण पाहतोय, जपतोय, खेळतोय आणि स्मरणात ठेवतोय. चला गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधला. या स्लॉट मध्ये होता. उंची आहे, इव्होल्युशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, तिघे जण एकाकडे पाहत आहेत परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होते. मागच्या कॅचचा हिरो यावेळेस कॅच ड्रॉप करतोय. वेळ होता, अतिरिक्त वेळ होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये आणि कॅच कुठेतरी ड्रॉप होते पहिल्या चेंडूवरती. कमबॅक करणार षटक पाहिलं भरत यांच्या पहिल्या चेंडूवरती परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या पाहतोय 22. 2 गडी बाद असताना पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधला. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस स्टेप आउट घेऊन चेंडू स्ट्रेट डाऊन द व्ही रिजन मध्ये व्ही शेप मध्ये खेळताना यावेळेस चांगले कलेक्शन. यावेळेस पैकी चांगली होती, लेट झाली. अंपायर कडे दाद मागितली आहे परंतु सेफ आहे. अगदी शेवटच्या क्षणाला डाईव्ह मारली आहे फलंदाजाने. धावसंख्या पोहोचली आहे या एका धावेच्या मदतीने 23 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी भरत सरांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी केलाय. कमबॅक करणार षटक या अगोदरच आपण पाहिलं आणि त्या षटकावरती मार्गस्थ असताना भरत यांना पाहतोय परंतु करंडेवाडी संघ यांनी पहिल्या षटकाला जी सुरुवात केली होती त्यानंतर कुठेतरी खेळीत फसताना आपण पाहतोय. कारण की महत्वाचे 2 फलंदाज परतीच्या दिशेला आपण पाहतोय सुनील आणि संजय. आता आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय संजयने 4 चेंडू खेळले आहेत आणि 6 धावा पूर्ण केल्या आहेत आणि सुनील यांनी 4 चेंडूवरती 5 धावा. यावेळेस मात्र अवांतर धावसंख्येत भर पडणार आहे कारण की खराब असा चेंडू हाताळला. धावसंख्या 24 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्यानंतर चांगलं कमबॅक देखील करंडेवाडी संघाकडून. फुलाऱ्यांचा चेंडू मुक्काम पोस्ट करंडेवाडी आणि चेंडू पोस्ट केला आहे 6 धावासाठी. एंड टू द बॅन्स. ह्यूज षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पोहोचते 30 या आकड्यावरती. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स करंडेवाडीचा हा हिरा संजय. पुरुष एकदा फुलंदाज चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून निघून चाललाय. हुलकावणी देऊन सीमे पार येतोय. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री चौकार. धावसंख्या आता मात्र पेट घेते कारण आगीची काडी संजय यांच्या बॅट मधून पेटली आहे. व्हॉट टू ह्यूज शॉट. 34 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय, खेळतोय, जपतोय. सूरजमूर्ती चषक. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कॅच पकडली जाते. जी बॅट पेटली होते ती बॅक टू द डग आउट. विकेट प्राप्त होते. भरत कमबॅक करून देत आहे. धावसंख्या पाहतोय आपण 34 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर यांना आपण पाहतोय. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला तर कॉल दिला जातोय. नेक्स्ट मॅच आपण अळतूर वॉरियर्स आणि चोपडा मालेवाडी या संघासाठी टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. अळतूर वॉरियर्स आणि चोपडावाडी मालेवाडी या संघाचे बोथ कॅप्टन्स यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सज्ज राहायचंय. चला तर स्पीडअप घ्यायचंय. पंच आतापर्यंत 15 मिनिटं खर्च केले आहेत. 5 मिनिटाचा अवधी बाकी आहे. त्या पद्धतीने तुम्हाला स्पीडअप घ्यायचंय.
दुपारच्या 17 मधील आपण हा दुसरा सामना पाहतोय. स्कोर बोर्डवरती 34 धावा लागल्या आहेत. अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस सुंदर पटका डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षण सजवला होता डीप मध्ये आणि पकडली गेले हलवासा झेल आणि कॅरी केला जातोय. सेपॅन्स फलंदाज बाद. खो टू दे बॅक टू बॅक ठग आउट. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि कुठेतरी फलंदाजाची जी गाडी पेटली होती परंतु त्याला ब्रेक लावण्याचा क्रम या बरं त्यांच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं. धाव संख्या 34 आकड्यावरती असताना 4 गडी बाद झाले तब्बल टीम भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाचे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोलला अनमोल कामगिरी केली पाहिजे. डगआउट मध्ये बसून त्याने खेळपट्टीचा चांगलाच अंदाज घेतला होता. 6 चेंडू आहेत. धाव संख्या चांगली आहे स्कोर बोर्डवरती. आपण पाहिले गेले तर साधारणतः 11च्या सरासरीने स्कोर बोर्ड चालू आहे. 11.33. मग अजून 11 जर जोडल्या तर धाव संख्येला एक चांगली चकाकी दिसेल. ती म्हणजे 45 या धावांची आणि एक चांगलं सेट उभं केलं जाईल. परंतु गोलंदाजी मार्क होती देखील आपण पाहतोय. अमोल फेस करतील सुनील यांना. सुनीलचा चेंडू पहिला आणि फसला आहे. गोलंदाज स्वतः त्याच्या खाली परंतु ड्रॉप केली जाते कॅच. परंतु चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. धाव संख्या पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. मैदानाच्या चहूबाजूने आपण पाहिलं गेलं तर आता मात्र दर्शकांची गर्दी वाढत चालली आहे. जसं सत्र पुढे ढकलतंय फायनल पर्यंत आपण पाहिला गेलं तर मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला दर्शक दिसतील. चांगला चेंडू यावेळेस अमोल यांनी हाताळला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पण अमोल यांना पाहणार आहे. गोलंदाजी मार्क करते अमोल. चला तर अमोल स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. शरीराचा वेध घेतला आहे. अंपायरकडे दाद मागितली जाईल परंतु एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या एष्टी रक्षकाने. डॉट बॉलची सांगता होते या ठिकाणी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगले 2 चेंडू हाताळले आहेत अमोल यांनी. समोर असतील अमोल 35 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या आहेत. यावेळेस स्टेप आउट झाले होते. यावेळेस तो मै काय केले जातील बेल्स रिमूव्ह केले जातील म्हणजे विकेटचं होते पतंग. मिस कम्युनिकेशन म्हटलं जातं. मोबाईल मध्ये नेटवर्क गरजेचं असतं तसं खेळपट्टीमध्ये पण नेटवर्क गरजेचं असतं. दोघांमध्ये संवाद व्हावा लागतो आणि या संवादाचा आभास आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन होताना पाहतोय. 5वा फलंदाज ते बॅक टू बॅक पाहतोय. अगदी मिडल ऑर्डर मधले देखील फलंदाज बाद होताना पाहतोय. रवींद्र बॅटिंग मार्क वरती. चला तर स्पीडअप घ्यायचा रवींद्र. उर्वरित 3 चेंडूचा सामना रवींद्र करतील. कसे या धावसंख्येला चकाकी दिली जातील. परंतु अमोल याने सुंदर गोलंदाजी केली आहे कोतोली संघाकडून खेळत असताना. 4थं षटक स्लॉटचं षटक. चला तर मध्यंतरी आपण कॉल देऊया आळतू वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी संघाला. यावेळेस डाऊन द ग्राउंड डाऊन द लेग साइड चेंडू पाहायला मिळतोय. एक धावेने स्कोरबोर्ड 36 आकड्यावरती वाटतोय. चला कॉल दिला जातोय आळतूर वॉरियर्स चोपडाई मालेवाडी. हा लास्ट कॉल दिला जाईल तुम्हाला. दोन्ही कर्णधार यायचंय. यावेळेस आपल्या करता स्मॅश केलाय पुश केला आहे. एका धावेसाठी 1 धाव पूर्ण केले जाते. दुसरीसाठी क्रिस सोडलाय. पॉप अँड क्रिस सोडली होती परंतु नाही. इथे 1च धाव प्राप्त केली जाते. या एका धावेच्या मध्ये धाव संख्या पोहोचल्या 37. उर्वरित 2 चेंडूंचा आता खेळ बाकी असताना आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. शरीराचा कुठेतरी वेध घेतला चेंडूने आणि धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावरती. चांगला चेंडू हाताळा. शेवटचा चेंडू असेल. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच बोललं जातं. एक मौल्यवान चेंडू. यावेळेस मात्र एक चोरटी सिंगल इथे पिक केली आहे आणि या चोरट्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहिली गेली तर 39 या आकड्यावरती म्हणजे 40 धावांचं लक्ष असेल.
चला तर लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. कोतोली संघ आपले ओपनिंगचे पेअर पाठवायचे आहेत. 40 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. टॉस साठी आमंत्रित केले जाते हर्षद पाटील यांना. पुढील मॅच जे आपण पाहणार आहोत ग्रुप स्टेज मध्ये तिसरी मॅच आल्तूर वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी. बोथ कॅप्टन्स प्लीज यायचं आहे टॉस का बॉस मध्ये. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आम्हीच उशीर केला आहे. प्लीज वेलकम सर. वॉरियर्सचे कॅप्टन आपण पाहतोय आणि त्याचबरोबर चोपडाई मालेवाडीचे कॅप्टन आणि एक हार्ड हिटर शाहवाडीतील भगवान कांबळे सर यांच्या हस्ते आपण इथे टॉस घेणार आहोत. प्लीज वेलकम सर. भगवान सर यांच्या हस्ते आपण इथे टॉस घेतोय. आल्तूर वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी. कॉल कोणाचा असेल टीम? आल्तूर वॉरियर्सचा कॉल असेल. भगवान दा स्विंग द कॉइन. काटा पडला आहे म्हणजे चोपडाई मालेवाडी संघ टॉस जिंकला आहे. सर निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. थँक्यू सर. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही निवडला आहे. समोरच्या टीमला किती धावावरती थांबवान? कमीत कमी स्कोर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सर. कमीत कमी धावसंख्या सांगितली नाही म्हणजे गनिमी कावा खेळणार आहेत. अगोदरच कशाला सांगायचं. क्षेत्ररक्षण सजवायचं सर. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण आल्तूर वॉरियर्स संघाकडे. काय असेल कारण की दुपारचं सत्र आहे. मॅच आपण पाहतोय. मॅच ऑन झाले आहेत कारण दुपारच्या सत्रानंतर चेंडू ट्रॅव्हल होतो, मॉइश्चर हटतो. बॅटिंग करत असताना काय तुमचं लक्ष असेल की आम्ही हा टार्गेट सेट करतो का? तुमचा पण गनिमी कावा आहे की आम्ही चांगला स्कोर सेट करू शकतो? आम्ही पण तेच बोलणार. 100% देऊ. हे हार किंवा जिथे होतच असते पण 100% आपण देण्याचा प्रयत्न करायचा. थँक्यू दादा. चांगला डिसिजन पाहतोय. चोपडे मालेवाडी ऑन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आपण आपल्या सोबत आहेत. भगवंता तुम्ही कुठे जायचं नाहीये कारण की तुमच्याशी 2 शब्द बोलायचं आहे की जी मॅच होती 6 चेंडू 24 धावा आणि तुमचा जो भगवंतांचा बलवान हात देवळवाडी संघाला घेऊन आला. काय फटकेबाजी हे सातत्याने तुम्ही करत असतात. या बॅटिंग मागचं कारण काय? सनी देओल बोलतो की 2.5 किलो का हात. मी सनी देओलचा हात नाही बघितलेला पण भगवंतांचा हात मी आज चेक करतोय की 2.5 किलोच्या वरती मिळेल. काय बॅटिंग बद्दल सांगाल भगवंता? काय नाही, आम्ही जवळपास हारलेच होतो मॅच पण मला माहिती होतं मी 6 बॉल पूर्ण खेळायचे. मला जिंकलो तर जिंकलो. ठीक आहे. नियोजनाबद्दल काय बोला केलं असं सुरू चषक आज आपण पाहतोय, खेळतोय आणि क्रिकेटला जपतोय त्याबद्दल 2 शब्द. उत्कृष्ट असं नियोजन चाललंय कालपासून. कालही दिवस चांगला गेला, आजही चांगला चाललाय. शेवटपर्यंत असाच जाऊ. थँक्यू भगवंता. आपण टॉस का बॉस मध्ये ऐकत होता एक सुंदर खेळाडू सिक्सर किंग भगवंता यांना. आणि आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली आहे. 40 धावांचं लक्ष्य उभं केलं आहे कोतोली संघासमोर. कारंडेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना जाऊया मॅच ऑन आहे. ग्रुप डी मधील ही दुसरी मॅच. आपण त्यानंतर लगेच आपण मॅच खेळणार होतो आल्तूर वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी संघ. मालेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचंय. 24 चेंडू 40 धावा. क्षेत्ररक्षण सजला आहे. यावेळी सुंदर चेंडू. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु चांगला कॅरी केला जातोय. ओव्हरची सुरुवात होते.
आणि ती देखील डॉट बॉलने 0 धावा पाहतोय. आज आपण पाहतोय 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. अगदी लहानपणापासून आपण आपल्या देशाचा विचार, देशासाठी सातत्याने आपण कित्येक समाजसेवक, स्वातंत्र्यवीर यांच्या कहाण्या, यांचे किस्से ऐकत असतो. आपण देखील लहान असताना जवळपास आपण सगळेच गावी राहिलो आहोत आणि गावी 15 ऑगस्ट म्हटलं, 26 जानेवारी म्हटलं तर बॉर्डर पिक्चर हा टीव्ही वरती लागणारच, हे फिक्स असायचं. आज परंतु या क्रीडांगणाची बॉर्डर कोण पार करेल ते पाहावं लागेल. यावेळेस स्टेप आउट झाले होते आणि एक धाव पूर्ण केली जाते. श्री गणेश धावसंख्येचा होतोय. संदीप ऑफ द मार्क, पहिली धाव त्यांच्या बॅट मधून येते. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती चालू होते. निलेशच्या बॅट मधून आपण पहिली धाव पाहतोय. धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय 1. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते. विशाल यांनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. यावेळेस फुलरलेनचा चेंडू अंपायरकडे लक्ष असेल, परंतु इथे काय पाहतोय, काय बिघडतंय. व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ थ्रो. येस, विकेटचा पतंग होतोय. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट नेहमीच घातक ठरला जातो आणि घातक ठरला आहे या संघासाठी. विकेटचं पतन होताना पाहतोय आपण. संघाचं कोतोली संघाची पहिली विकेट परतीच्या दिशेने माघारी जाताना पाया खडले असतील. मैदानाच्या बाहेर जाता ना मन भरून आला असेल, कारण की रनआउटच्या स्वरूपात, डायरेक्ट हिटच्या स्वरूपात विकेट बाद होताना आपण पाहतोय. बॅटिंग मार्गवरती आपण अमोल्यांना पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 1 धाव, 4 चेंडू आणि 1 गडी बाद. सुंदर असं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आपण हाताळताना पाहतोय गोलंदाज विशाल यांना. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू अगदी पायाच्या जवळ चेंडू फेकला आहे. अगर पायचीतच्या स्वरूपात जर विकेटची अपील झाली असती तर नक्कीच परतावं लागलं असतं, परंतु 1 धाव इथे येते. धावसंख्या पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका सुनेचा प्रयत्न होता, परंतु थोडासा इथे हलका उणी देऊन चेंडू निघून चालला आहे. मिडॉन येतोय, परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावच्या मदतीने धावसंख्या कोतोली संघाची पोहोचते 3 या आकड्यावरती. मॅच ऑन झाली आहे आता खरी. 18 चेंडू 37 धावांची गरज असताना कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहतोय आपण कोतोली टीम, कारण की चांगली गोलंदाजीचा टिच्चून मारा आपण पाहतोय कारंडेवाडी संघाकडून. आई भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी. काय सुरुवात झाली होती पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मात्र मॅच ऑन झाली आहे. 18 चेंडू 37 धावा. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय राजू यांना. राजू यांच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, परंतु संघासाठी, समोरच्या फलंदाजासाठी काजू खिलवतील का ते पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय पंच. चला स्पीडअप घ्यायचंय. लास्ट कॉल असेल. अवांतरित वेळ खर्च करताय. टायमर ऑन आहे. टायमर तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुम्ही थांबाल परंतु टायमर थांबणार नाहीये. या हाफ ट्रॅकर होता. वाह, व्हॉट अ पीस ऑफ डिलिव्हरी. अंपायरकडे दाद मागितल्या. 1 बाउन्सचा इशारा कानाच्या बाजूनं. चेंडू निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातानं. व्हॉट अ डिलिव्हरी यार. कसं काय पाहुणं, बरं आहे का, असं सांगून जातोय चेंडू कानाजवळ. पहिला डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, परंतु अतिरिक्त उंची आणि नो बॉलचा इशारा. खराब चेंडू, खराब चेंडू. पहिला चेंडू चांगला, परंतु यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला आहे. मैदानाच्या खेळपट्टीच्या मध्ये चेंडू आदळला गेला, त्यानंतर नो बॉलचा इशारा होता. फ्री हिटचा इशारा असेल. याच पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा होता, परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 या आकड्यावरती. आतापर्यंत 1 गडी बाद झालाय. कमबॅक करावं लागेल. 16 चेंडू 35 धावा. काय असेल मॅचचं चित्र. करंट रन रेट आपण पाहिलं गेलो होतं कारंडेवाडी संघाचं, ते 10च्या सरासरीने होतं, परंतु इथे या संघाचे रन रेट मात्र पाठीमागे असताना पाहतोय. याच एकदा स्लॉट मध्ये होता. मोठा चिठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलॉंग द ग्राउंड
सुनील यांच्या हातामध्ये विसावताना पाहतोय. सुनील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं डीप मध्ये आणि एकच धाव दिली आहे. धाव संख्या 6 या आकड्यावरती पोहोचताना आपण पाहतोय शिवराजे स्पोर्ट्स कोतोली संघाचे. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल कारण की मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूने मॅच ऑन झाल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एका दुक्का से कुछ फरक नहीं पडेगा मेरे भाई, मारना हो तो आपको चौका छक्का मारना पडेगा. धाव संख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. अगदी जखडून ठेवला आहे गोलंदाजीमध्ये कारण यावेळी संघाची गोलंदाजी घातक म्हणावी लागेल. राजू यांनी एक चुकीचा चेंडू हाताळला होता परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला कारण की षटकार चौकारापासून रोखून ठेवला आहे. या स्लॉट मध्ये होता मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरतोय. वॉट डिलवरी, चांगला स्लॉट मध्ये चेंडू होता. अगदी बॅट जवळ चेंडू टाकला होता परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही. थोडासा स्विंग पाहायला मिळाला, हलकासा चेंडू आत आला, स्टंपच्या बाजूने जातोय परंतु इथे आमचे अरुण सर सांगतात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका मारायला पाहिजे होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्या चेंडूची कॉपी पेस्ट केली आहे. जणू डॉट बॉल येतोय वर जे सांगता होते अगदी जखडून ठेवलाय 7 या आकड्यावरती टीम कोतोली संघाला. आता मात्र 12 चेंडू 33 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे न्यू गोलंदाज. चला स्पीडअप घ्या कोतोली संघ. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय संजय. संजय विचारानेच माणूस कृष्ण होतो आणि विचारानेच माणूस दुर्योधन होतो. विचार तुमचे चांगले ठेवा, यश तुमच्या पदरात पडेल कारण की 12 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. 33 धावा म्हणजे तुम्हाला झडावं लागेल, झगडावं लागेल कारण की सकारात्मक विचारच तुम्हाला समस्यामधून संधी प्राप्त करून देते. सकारात्मक राहावं लागेल. यावेळेस मात्र मॅच ऑन आहे. 32 चेंडू 32 धावा 12 चेंडू. चला तर गोलंदाजी मार्क वरती संजय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्कच होत नाहीये. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला विजयापासून कुठेतरी लांब घेऊन जातोय. 11 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू डॉट होते संजय यांचा. मान्य श्री प्रशांतजी पाटील साहेब माझे अध्यक्ष यांचं देखील सरचे सरचे स्वागत. प्लीज सर. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. बिंदी गेंद आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर बिंदी गेंदचा सामोरं करतोय. आमचे सर देखील डॉट बॉल मोजताना कोणतेही दिरंगाई करत नाहीये. संजय यांचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी कॅरी केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पाहतोय आपण 9 आकड्यावरती. अगदी पाहिलं गेलं तर 15 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत त्यामध्ये 9 धावा प्राप्त केले. धाव संख्येचे जर करंट रन रेट बघितलं तर 3 आहे. 3चं 17 मध्ये रूपांतर कधी होईल नाहीये. यावेळेस देखील वाईड बॉलचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न जो ट्रान्स आहे फलंदाज त्याच्यापासून कुठेतरी चेंडू लांब फेकण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरतोय गोलंदाज. धाव संख्या 10 आकड्यावरती जाते. आतापर्यंत मात्र 2.3 चेंडूंचा खेळ सुरू झालाय. पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळते. घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना धाव संख्या पोहोचल्या 11 आकड्यावरती. माजी अध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी पाटील साहेब यांचा सत्कार प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते केला जातोय. प्लीज सर. यावेळेस मोठा फटका सुचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. अगदी कॅच ड्रॉप होते परंतु धावचित होतोय. कॅच सुटली परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. दुसरा झटका लागतोय. संजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 8 चेंडू 29 धावांची गरज असताना यावेळेस मात्र विकेटचं पतंग होतंय. चला स्पीडअप घ्यायचंय. एस पंच
कॅच ड्रॉप होते तदनंतर बेल्स रिमूव्ह केले जात आहेत. कव्हर झालेला आहे. क्रॉस झालेले नाहीयेत. अमोल पाटील आउट असतील. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय आणि क्षेत्ररक्षक लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. असं एकत्र येऊन तुम्ही टीम मिटिंग नाही घ्यायची. विजय व्हा, विजयानंतर मिटिंग घ्या. चला स्पीडअप घ्यायचंय. 7 चेंडू 29 धावांचं समीकरण आहे. बॅटिंग मार्गवरती आपण न्यू बॅटर आपण पाहतोय अमोल. चला स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षक पंच लगेच क्षेत्ररक्षकांना स्पीडअप घ्यायला सांगायचंय. आज आपण पाहतोय दिवसभर क्षेत्रात जयस्वाल सर असतील, खान सर असतील, दोन्ही अंपायर यांनी चांगला आपल्याला अंपायरकी दाखवली आहे आणि चांगला निर्णय आता आपण पाहिला. संपूर्ण आयोजित कमिटीकडून देखील फलंदाज बाद होतोय. आता मात्र 7 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार घेणार आहोत. माननीय आदरणीय श्यामजी यादव सर या ठिकाणी उपस्थित झालेत. यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार आयोजन कमिटी यांच्या वतीने करण्यात येतोय. सचिनजी शेळगे यांना विनंती करतो की आपण श्याम सरांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. वेळात वेळ काढून या ठिकाणी श्याम सर आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक शांतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. भव्यदिव्य स्पर्धा आणि स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून या ठिकाणी श्याम सर उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले माननीय आदरणीय उदयजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान सत्कार रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. उदयजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. भव्यदिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आलेल्या काही पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केले जाते. आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देव भव आणि मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय सचिनजी पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. माननीय आदरणीय बलरामजी पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. अतिथी देव भव अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि हीच परंपरा या व्यासपीठावरती जोपासली जाते. बलरामजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. भव्य दिव्य रंगतदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. 39 धावा बनवले. 40 धावांचा पाठलाग करत असताना कोतोली संघ आपण पाहतोय आतापर्यंत 16 धावा झालेत आणि इथे 16 वरती आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचा होईल पतन. बॅक टू टेक आउट. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजाकडून. अचूक टप्प्याचा भेदक मारा विलास कडून राहतोय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आता मात्र एक चेंडूचा खेळ राहिलाय. धावा अजूनही खूप बनवायच्या आहेत. मात्र या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये आता एका साईडने पकड निर्माण केली आहे टीम. आपण पाहतोय कारंडेवाडी या संघाने नाणेफेक जिंकली होती कोतोली संघानं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजीचा घेतलेला निर्णय कुठेतरी फसतोय. या ठिकाणी माननीय आदरणीय विशालजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा विशाल पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार विकास पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय.
आणि आदरणीय राजू डिगे साहेब यांचा देखील शुभसन्मान सत्कार बाबू पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. प्लीज प्लीज सर, आपण शुभसन्मान स्वीकार करायचा आहे. राजू डिगे यांचा शुभसन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. बाबू पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण डिगे साहेबांचा शुभसन्मान सत्कार करूयात.